राकेश गिड्डे साहेब यांचा आज अपघातात मृत्यू झाला। खरं तर त्यांचा मृत्यू ही सगळ्यात दुःखद आणि अतिशय मोठी बातमी आहे। बाकी कसा झाला काय झालं ही औपचारिकता आहे, तरी आम्ही या ठिकाणी घटनास्थळी या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर हे बघितलं आपण मागं हा अपघाताचं ठिकाण आहे, मात्र हा इकडून रेणापूरकडून आलेला रस्ता वळणाचा आहे आणि वळण काहीच आहे, जास्त प्रमाणात नसलं तर काहीच वळण आहे। वळण कदाचित त्यांच्या लक्षात न आल्यामुळं गाडी सरळ पुढं अशा प्रकारे या झाडाला धडकून या बाजूनं गाडी पुढे गेलेली आहे आणि गाडीचे पार्ट्सही आपण बघतो या ठिकाणी टायरसह इतर पार्ट्स या ठिकाणी पडलेले आहेत, गाडी पलीकडल्या बाजूला पडलेली आहे। एकूणच रात्रीच्या वेळी सकाळच्या वेळी त्यांच्या लक्षात हे वळण न आल्यामुळं प्रामुख्याने इथं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय की वळणामुळेच हा अपघात या ठिकाणी झालेला असावा आणि ह्या एक भीषण एक खरं तर असा तहसीलदार जो केजवाल्यांच्या आता स्मरणात कायमचा राहील, ज्यांनी अल्पावधीमध्ये केज शहराची मनं जिंकली होती, तालुक्यातील जनतेची मनं जिंकली होती। रस्ते जे आहेत केज शहरातले तालुक्यातले गावगावचे रस्ते ते काही तासात तिथं पोहोचून ते रस्ता रिकामा करून देण्यामध्ये एक नाव होतं, ते म्हणजे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा। खरं तर हे मृत्यूनं ही संपूर्ण तालुका शोकसागरात बुडालेला आहे। अनेक सामान्य लोकांना त्यांचं दुःख झालेलं आहे। त्याचं कारण म्हणजे साहेबांनी मी सांगितलं, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा जनसामान्यांचे प्रश्न असतील, सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं होतं। परवा जेव्हा शेतकरी कामगार पक्षाचं आंदोलन केज नगरपंचायत समोर सुरू होतं तेव्हा त्यांना मुंबईला जायचं होतं। त्यांनी अगोदर त्या आंदोलनाला भेट दिली, ते आंदोलन चर्चा केली आंदोलनकर्त्याशी, ते सोडवलं आणि त्याच्यानंतर ते पुढे गेले। एकूण इतरही क्षेत्रात परवाच्या दिवशी एक शिष्टमंडळ त्यांना टोल नाक्याबद्दल आणि इतर काही समस्याबद्दल रोड आता केज शहरात खरं तर पर्यायी रोड पाहिजे याच्यासाठी बायपासच्या साठी आम्ही भेटलो, तिथंही त्यांनी चर्चा केली। एकूणच जनसामान्यांच्या प्रश्नावर अगदी आतुरतेनं लक्ष घालणारा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करणारा एक कर्तव्यदक्ष अधिकारी केजचा आज या ठिकाणी याच ठिकाणी त्यांचा दुर्दैवी अंत झाला। खरं तर ही बातमी सगळ्यांसाठी अतिशय शॉकिंग होती, अतिशय दुःखदायक आहे। आपण बघू शकताय सरळ समोर ही गाडी गेली, हे झाड जे आहे आपल्याला दिसत होतं, हे झाड, या झाडावर ही गाडी सुरुवातीला धडकून पुढे गेलेली आहे आणि काही पार्ट्स गाडीचे आपण बघू शकताय त्या ठिकाणी गळून पडलेले आहेत खाली आणि पुढच्या बाजूला गाडी या ठिकाणी गेलेली आहे। एकूणच अशा प्रकारे केजनं अतिशय कर्तव्यदक्ष, सांगली जिल्हा त्यांचं मूळ जिल्हा गाव आहे त्यांचं, सांगली जिल्ह्यामध्ये कुटुंबावर किती मोठा आघात झाला असेल। अल्पावधीमध्ये अगदी MPSC थ्रू त्यांनी नायब तहसीलदार अगोदर होते, पण त्यांनी परीक्षा देऊनच पुन्हा डायरेक्ट तहसीलदार बनले होते आणि आता कुटुंबियासाठी खरं तर पुढचा काळ खूप एक उज्ज्वल काळ, एका कोणत्याही परिवारासाठी एखाद्या कुटुंबातील अधिकारी जेव्हा बनतो तेव्हा खूप भविष्य असतात आणि साहेबांचं काम असं होतं, राकेश गिड्डे यांचं काम असं होतं की ते भविष्यात नक्कीच विभागीय आयुक्त हे बनणारच होते, असं एकूणच त्यांच्या कामकाजावरून स्पष्ट होतं। मात्र हे सगळं आता काही राहिलेलं नाही मागं। आजची बातमी ही वास्तव आहे आणि राकेश गिड्डे हे आज आमच्यात राहिलेले नाहीत। एक कर्तव्यदक्ष अधिकारी आज आमच्यातून निघून गेला। केज तहसील खरं तर आज जी कल्पना नव्हती की उद्या काय होणार आहे, आणि हेच खरं सत्य की कोणते क्षण आमच्या आयुष्याचे अखेरचे ठरतील हे कोणाला कळत नाहीत आणि त्यामुळं कदाचित अशा प्रकारे आज आम्ही त्यांच्या मृत्यूबद्दलची बातमी या ठिकाणी ऐकत आहोत। निश्चित त्यांच्या प्रती केज शहर आणि तालुका आणि त्यांच्यावर प्रेम करणारा संपूर्ण मराठवाड्यातील जो व्यक्ती आहेत, मित्रमंडळ आहेत, ते आज शोकसागरात बुडाले आहेत। हेच ते वळण आहे, ज्या वळण न कळल्यामुळं सरळ गाडी पुढे गेलेली आहे, आपण बघू शकता। आणि हे वळण पुढे अशा प्रकारे गेल्यामुळं कदाचित गाडी त्यांच्या लक्षात आली नाही आणि हे अपघात घडलेला आहे। आहे का म्हणालो, मरणाचा आहे की आहे का?
काढून घ्या गाडी, जाऊ द्या. केचे तहसीलदार राकेश गिड्डे साहेब यांचा आज अपघातात मृत्यू झाला. खरं तर त्यांच्या मृत्यूची बातमी हीच सर्वात मोठी दुःखदायक घटना आहे. आता बाकी कसा घडला काय घडला एक फक्त औपचारिकता बाकी आहे. आपण बघू शकतो हा आहे रेणापूरहून आलेला लातूरकडे जाणारा रस्ता. हे वळण आहे या ठिकाणी आणि हे वळण कदाचित प्रवासात त्यांच्या लक्षात आलेलं नसावं, त्यामुळं सरळ गाडी या बाजूनं आपण बघू शकताय या छोट्या झाडाला धडकून पुढं गेल्याचं आपल्याला दिसतंय. एकूणच या ठिकाणी स्पष्ट आहे की जे वळण आहे ते वळण त्यांच्या लक्षात लवकर कदाचित नाही आलं आणि त्यामुळं हा अपघात या ठिकाणी झालेला आहे. अपघात इतका भीषण आहे की आपण बघू शकतो हे झाड अक्षरशः उखडून पडलेलं आहे आणि पलीकडं ते टायर आहेत किंवा गाडीचे पार्ट्स पडलेले आहेत आणि एकदम गाडी पलीकडच्या बाजूला गेलेली. हे सगळं भीषण अपघाताचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय. इथून रेणापूर फाटा हा 2 ते 3 किलोमीटर आहे, 2 किलोमीटरच्या अंतराने आणि त्याच्याजवळ आपण बघू शकतो या ठिकाणी या वळणावर खरं तर हा अपघात झालेला आहे. या अपघात होण्याचं कारण अनेकांच्या लक्षात येत नव्हतं की असं कसं झालं. तर वळण जे आहे ते कदाचित रात्रीच्या वेळी त्यांच्या लक्षात न आल्यामुळं थोडा टर्न आहे आणि ते वळण न लक्षात आल्यामुळे सरळ या बाजूनं गाडी पुढे गेलेली आहे. मागं जे सरळ आहे रस्ता आपण बघू शकतोय अशा प्रकारे हा अपघात या ठिकाणी झालेला आहे. हॅलो, गर्दी थांबा थांबा मुद्दे होईल. कुणाला बोलायला एवढा कुणाला बोलू सर 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 हां करा की काम सर
मृतदेह रेणापूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आल्यानंतर केजच्या शेकडो हजारो नागरिकांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. आपण बघू शकतो केजहून असंख्य नागरिक आपल्या लाडक्या अधिकाऱ्याला भेटायला खास करून, कारण त्यांनी सर्वांशी आपले जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे जे संबंध निर्माण केले होते त्याचा हा आपल्याला या ठिकाणी पुरावा दिसतोय की सगळे नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहेत. केज तहसीलमध्ये काम करणारे हे सर्व त्यांचे सहकारी आज आपण बघतोय दुःखात अगदी बुडालेले दिसत आहेत. सर्व त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच हे सर्व केज तहसील अंतर्गत काम करणारे त्यांचे सहकारी या ठिकाणी मोठ्या संख्येनं सकाळीच दाखल आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट या ठिकाणी दिसून येत आहे. केज तहसीलमधून हे सर्व सहकारी आलेले आपल्या अधिकाऱ्याला अंतिम या ठिकाणी भेटण्यासाठी, कारण त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी सांगली जिल्ह्यातील त्यांचं गाव आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर अंतिम संस्कार पार पडणार आहेत.